जासी संघ खेळताना पाहायला मिळणार आहे आणि या दुसऱ्या बाजूला रतीश 11 वाशीगाव संघ मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच आणि ती देखील 5 षटकांची पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्रायकिंगला स्ट्राईकला नितीन पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकिंगला तुम्ही सचिनला पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय ठाकूर दाखल झाला नाणेफेकीचा कॉल जिंकून सचिन स्मृती जासई टीमनं पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे फार महत्वाची मॅच आहे बिंजोड ग्रुप खारकोपऱ्यांच्या माध्यमातून मान्सून कपची स्पर्धा पाहता पहिल्याच बॉलवर आक्रमण मिड विकेटच्या डोक्यावर चिटला पाठवलाय सीमा पार षटकार पाहायला मिळाला लवकर बॉलला पिक केला आणि फेकून दिलं मिड विकेटच्या पलीकडं डावखोऱ्याचा खेळाडू विस्फोटक पद्धतीने सुरुवात करत असताना आपण नितीनला पाहू शकता चांगला फटका पाहायला मिळाला आणि मोठ्यानं सुरुवात केल्या बिंजोड ग्रुपच्या आणखीन एक लोकप्रिय सदस्य यांचे देखील आगमन पाहायला मिळतं हर्षदचं पण सहर्ष स्वागत करूयात यावेळचा आणखीन एक बॉल स्पर्गीय नवनाथ गरत पॅवलिनच्या डोक्यावरील चेंडूला पाठवलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय 2 बॉल 2 षटकार पाहायला मिळालेत मोठे फटके आले ते देखील नितीनच्या बॅट मधून पाहायला मिळाले सुरुवात चांगली आहे आणि सुरुवातीलाच अगदी 2 बॉलला 2 षटकार पाहायला मिळालेत मागील मॅचेस मध्ये देखील तन्मय ठाकूर थोडासा महागडा ठरला होता 24 मागील सामन्यामध्ये त्याच्या षटकामध्ये आले होते आणि त्याच्या हातामध्ये गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतलाय जासई टीमनं मागील सामन्यामध्ये पाहायला गेलं तन्मय संयम मात्रेने टाकलेले षटक फार महत्वाचं होतं पण यावेळी उजव्या हाताचा फलंदाज आहे समोर डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि उजव्या हाताचा गोलंदाज तुम्ही पाहू शकता त्यामुळे थोडस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालंय थोडीशी रणनीती पसली असे म्हणावं लागेल कारण एका बाजूला नेहमी आक्रमण करणारा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही नितीनला पाहताय महत्वाचा खेळाडू आहे नेहमी तो आक्रमकतेनं सुरुवात करत असतो आणि ती सुरुवात करून दिली वाशीगाव टीम साठी यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला बॅटच्या रेंज पासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळाला महत्वाची मॅच आहे एका बाजूला रतीश 11 वाशीगाव रतीश पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला सचिन स्मृती जासी संघ खेळताना पाहायला मिळाला यावेळचा बॉल थोडासा क्षेत्ररक्षक दूर ठेवला फर्स्ट टीम मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत तिथे सिंगल रन साठी मागील चेंडू देखील खराब पाहायला मिळाला 1+1 अशा 2 धाबा इथून मिळाल्या जातील आणि आता 2 धाब्यांची संघ जाऊन पोहोचेल तो 14च्या घरात 14 धाबा धावपटला लागले गेले आहेत क्रिकेट रबर बॉलच्या अनेक ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळतात आणि या हंगामामधील या क्रीडांगणामध्ये ही रबर बॉलची एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते स्ट्राईकला महत्वाचा खेळाडू सचिन पाहायला मिळाला महत्वाचा खेळाडू आहे मागील सामन्यामध्ये विस्फोटक त्याने बॅटिंग केल्या यावेळचा बॉल चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवला इनस्विंग होणारा बॉल पाहायला मिळाला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये तन्मयने वळवला आणि चांगला कधी कमबॅक करण्याचा प्रयत्न तन्मयचा पाहायला मिळतोय सुरुवातीला 2 बॉलला 2 षटकार आणि त्यानंतर आता थोडीशी चेंडू आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी होताना पाहायला मिळाला यावेळचा बॉल स्किट झाला वेगानं थोडासा खालीच राहिला आणखीन एक बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाला मागील 2 चेंडू मोठे फटके पासून थोडस दूर ठेवल्या एका बाजूला आपण पाहायला गेलं तर सचिन आहे उजव्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू आहे पण मैदानाच्या आतमध्ये तन्मय ठाकूरची ठाकूरशाही पाहायला मिळते चांगली गोलंदाजी केल्या अवघ्या 14 धावा पाहायला मिळतात सुरुवातीला 2 चेंडूवर 12 आल्या होत्या आणि त्यानंतर मागील 3 चेंडू 2च झाल्यात यावेळचा बॉल मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्षेत्ररक्षण चांगला करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आणि या चेंडूवर मात्र मिळाल्या जातील त्या 2 धावा पाहायला मिळतात वाशीगाव संघ आणि योगेश देखील सांगितले की हा चेंडू अडवलाय नितीननं प्रयत्न चांगला पाहायला मिळाला मागील चेंडूवर 2 आल्यात पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागले गेले त्या 16 धावा
रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा अनेक ठिकाणी रबर बॉलच्या स्पर्धा होत असतात, पण फार कमी ठिकाणी 4 षटकं, त्यानंतर 3, त्यानंतर 2 षटकं पाहायला मिळतात. पण कार कुपतचं क्रीडांगण नेहमी क्रिकेटसाठी ओळखलं जातं. क्रिकेट खेळाडूंसाठी नेहमी आवडतं असं मैदान आहे आणि प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळला जातो. हे फार महत्वाचं आहे. 5 षटकं प्रत्येक मॅचेस मध्ये खेळले जातात, हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळं आज प्रत्येक खेळाडूसाठी नामी संधी आहे म्हणावं लागेल, कारण 5 षटकामध्ये एक चांगला खेळ करायला मिळतो आणि तिथे ग्रामीणचे खेळाडू खेळताना पाहायला मिळत असतात आणि त्यांनी नेहमी चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. सध्या स्ट्राईकवर तुम्ही नितीनला पाहू शकता, महत्वाचा हा देखील खेळाडू नितीन सुतार दाखल झाला स्ट्राईकला. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आता संयम मात्र दाखल झाला. डावखोऱ्यात त्याचा एक गोलंदाज पाहायला मिळणार आहे. बऱ्याचशा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये मिडल षटक टाकणारा गोलंदाज आहे, एक नामांकित गोलंदाज संयम मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. यावेळेचा पहिलाच बॉल धीम्या गतीने वळवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला संयम मात्रेचा. मागील षटकामध्ये देखील मध्ये चांगली कामगिरी केली होती. फार कमी धावांचे षटक आणि महत्वाच्या 3 विकेट. फुलटॉस बॉल आहे, त्याला पाठवलाय खारकोपर गावामध्ये. मिळती धावाचा आणखीन एक षटकार नितीन सुतारच्या बॅट मधून. मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली आणि मोठेच लांब लांब षटकार नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये एक चांगली अशी बॅटिंग करताना पण वाशीगाव संघाच्या खेळाडूंना पाहताय. रतीश शिलेबन वाशीगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. धावा लागले गेले त्या 22 धावा. यावेळचा बॉल शरीराच्या थोडासा दूरच ठेवला. आता एक्स्ट्रा आणखी एक बॉल टाकावा लागणार आहे. आणखी एक एक्स्ट्रा धाव इथून जोडली जाईल. धावा लागले गेले त्या 23 धावा. संयम मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. महत्वाची गोलंदाज जसंही गावातील. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक फटका सजवलाय. नितीन सुतार ऑन फायर. षटकार. षटकार आणि षटकारच पाहायला मिळालेत. ते देखील संयम मात्रेच्या विरोधात. महत्वाचा खेळाडू आणि त्याच्या विरोधात मोठे फटके येताना पाहायला मिळालेत आणि यावेळचा बॉल असा डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि 2 धावा इथून मिळाल्या गेल्यात. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय तो 31च्या घरात. मागील चेंडू निर्धावच पाहायला मिळाला. 31 धावा धापडा लागले गेल्या. शेवटचा आणखी एक चेंडू बाकी आहे. थोडासा महाग ठरला. संयम देखील याही षटकामध्ये षटकार पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळाला धाबा आणखीन 4. चौकार पाहायला मिळाला शेवटच्या बॉल वर आणि 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय. धावपटा धाबा लागले गेले त्या 35 धाबा. बिनबाद 35. रतीश इलेव्हन वाशीगाव संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महत्वाचा संघ. याही नंतर आणखी एक महत्वाची मॅच पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहायला मिळेल तो बिंजोड इलेव्हन चिंचपाड आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती कडाव. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी या. यानंतर होणारी महत्वाची मॅच बिंदोड इलेव्हन चिंचपाडा आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती कडाव. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण इन्व्हाइट करतोय आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी या.
साईश मात्रे आलेत गोलंदाज ट्रॅकवर. तुम्ही साईशला पाहू शकता, महत्वाचा हा देखील गोलंदाज आहे. विकेट आली नाही, ब्रेक थ्रूची गरज आहे सचिन मध्ये जासही टीमला, कारण सुरुवात चांगली झाल्या. स्लोवर पद्धतीचा बॉल, लवकर बॉल पिक केलाय, लॉक ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे षटकार पाहायला मिळतोय. सर्वाधिक लांबलचक षटकार आज सचिनच्या बॅट मध्ये त्यांना पाहायला मिळाला. कमालीचा फटका खेळला, अगदी मनगटी ताकद पाहायला मिळाली आणि तेवढाच उंच आणि तेवढाच लांब फटका केला. सीमारेषा पलीकडे षटकार पाहायला मिळतोय. 41 धावा, 41 रन्स. साईश मात्रेचं स्वागतच केलंय. मोठ्या फटक्यांना सुरुवात करत असताना आपण रतीश लेमन वाशीगाव टीमला पाहू शकता. महत्वाचा संघ आहे. या वेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न 20 मध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक राजा पाहायला मिळालेत आणि एक सिंगल रन त्यांना पाहायला मिळते. आपला धाबा लागले की त्या 42 धाबा, 42 रन्स. स्कोर चांगला उभा केला. नितीनचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. आज थोडस गॅरो पाठीमागे ठेवला, पाठीमागे राहिला आणि नवीन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये त्यांनी लॉन्च केलं आणि चांगली आज इनिंग साकारल्या. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना पाहायला मिळतात. याही वेळचा बॉल चेंडूला लवकर पिक केलाय, वाईड इस्लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळती धाबा 6, षटकार. पुढ्यामध्ये टाकला होता आणि लवकरच टप्पा ओढकला आणि त्यानंतर बी शेप मध्ये फटका खेळला, जिथे 6 धाब्यांसाठी षटकार पाहायला मिळाला. कमालीची सुरुवात करून दिल्या आज रतीश लेमन वाशीगाव टीमनं. 48 धावसंख्या धावपडणार पाहायला मिळतात. आणखीन 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. याही वेळचा बॉल क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय. महत्वाची विकेट, ब्रेक थ्रू हवा होता जासे टीमला आणि ती महत्वाची विकेट साईश मात्रेने मिळवून दिलाय. पहिला झटका लागलाय रतीश लेमन वाशीगाव संघाला. नितीन सुतार बॅक टू पॅव्हिलियन. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती आणि त्यानंतर महत्वाची विकेट नितीन बाद झाला आणि रंगण्याच्या आतमध्ये नवीन खेळाडू होताना पाहायला मिळतात. चेतना दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. चेतनेंद्र पाहायला मिळतात. पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा आहे, रब्बर बॉलचा हंगाम आहे. बरेचसे असे देखील खेळाडू असतात ते रब्बर बॉल खास करून खेळत नसतात, पण त्याचा नेहमी पाहायला गेला तर क्रिकेटचे अनेक आता दर्जे अनेक सारे खेळाडू रब्बर बॉल कडे वळले. यावेळचा बॉल थोडासा कुटप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शरीर थोडासा दूर राहिला. आता तो चेंडू निसटला आणि अतिरिक्त घुसली देखील चेंडूला पाहायला मिळाली. 49 धावा धावपडा लागले गेल्यात. 49 रन्स मैदानाच्या आतमध्ये 49 धावा धावपडा लागत असताना पाहायला मिळतात. महत्वाचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वाशीगाव गॅरोचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. याही वेळचा बॉल धीम्या गतीने टाकलाय. स्लोवर वन, आणखीन एक चेंडू मिस होताना पाहायला मिळतात. डॉट बॉल आला. शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. साईश मात्रेचं कौतुक करूयात. एक चांगली षटक त्याचा देखील पाहायला मिळाला. महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिल्या. यावेळचा बॉल आणि तो देखील डॉट पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू देखील निर्धाव आलाय. चांगला कमबॅक साईशने करून दिलाय. महत्वाची विकेट मिळवून दिल्या. नितीनला बाद केलंय आणि त्यामुळे धाबा थोड्याशा थांबल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपडा धाबा लागले गेले त्या 49 धाबा पाहायला मिळतात. 49 लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि आयोजन कमिटीच्या वतीने आपण विनंती करतोय, खारकोपर टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू प्रतीक पाटील यांचे इथं आगमन झाले आणि त्यांना आपण विनंती करत आहोत आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बरेचसे खेळाडू मी म्हणालो की रबर बॉलची क्रिकेट खेळत नसतात, त्यामध्ये प्रतीक पाटील देखील
ते खेळत नाहीये, तो थोडासा इंजर्ड आहे. पण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये प्रतीक पाटीलने देखील रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केल्या. 49 बाद आपण लागले गेल्या. शेवटचे आणखी 2 षटक बाकी आहेत. संयम मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. शरीर थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पिच थोडस दूर केला होता बॉल आणि त्यानंतर मात्र चांगला फटका खेळला होता समोरच्या दिशेने, जिथे सिंगल रन्स आल्या. 50 धाबा कंप्लीट केल्यात रतीश लेमन वाशीगाव टीमनं. 50 आकडा धापडा लागल्या गेल्यात आणि खेळणारे आणखीन 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक राजा तिथपर्यंत पोहोचलेत आणि आता तो जेल निसटलाय. थ्रो देखील चुकीचा आहे त्यांना पाहायला मिळतोय आणि जिथे सिंगल रन देखील मिळाले नसते तिथे 3 धाबा येताना पाहायला मिळाल्या. 3 धाबा या चेंडूवर येताना पाहायला मिळतात. आपण धाबा लागले गेल्यात 53 धाबा, 53 रन्स. 53 धाबा आपण लागले गेल्यात. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये मोठी मॅच पाहायला मिळते. मगाची देखील पाहायला गेलं तर एक चांगली सुरुवात करून दिली होती वाशीगाव टीमनं. त्याही अगोदर पाहायला गेलं तर साईश मध्ये अर्धशतक पाहायला मिळालं. सचिनच्या बॅटमधून 50 धाबा येताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळे 2 मॅचेस मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल बी शेप मध्ये खेळलाय. साईश मात्र तिथे आहे तैनात. आणखीन एक विकेट मिळवलंय. दुसरा आदर लागलाय रतीश लेमन वाशीगाव संघाला. महत्वाचा खेळाडू सचिन झाला झेलबाद. महत्वाची मॅच पाहायला मिळते आणि या महत्वाच्या मॅच मध्ये सचिन बाद होताना पाहायला मिळाले. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतोय. वाशीगाव टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर येणारा खेळाडू योगेश पाहायला मिळतो. गॅरो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये गॅरोला पाहायला गेलं तर आज आयकॉन खेळला. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि वाशी गावाचं नाव टेनिस विश्वामध्ये उंच येणारा खेळाडू, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. गॅरो दाखल होताना पाहायला मिळाला. तेरा धावा आपण लागले गेल्यात क्रीडांगणाच्या आतमध्ये. गॅरो दाखल होताना पाहायला मिळतोय. संयम मात्रेचं षटक महत्वाची विकेट त्याने मिळवल्या. पहिल्याच बॉल वर आक्रमण केलंय वाशीगावचा बाहुबली. गॅरोच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार पाहायला मिळतोय. बॉलला खोलामध्ये टाकला होता. मनगटी ताकद पाहायला मिळाली आणि अगदी बॉलला फेकून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 आणि षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय तो 59च्या घरात. 59 रन्स. 59 धावा आपण लागले गेल्यात. संयमचं पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. यावेळचा बॉल बॅटची वरची कडा पाठीमागच्या दिशेनं लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स येताना पाहायला मिळणार आणि आता एकेरी धावांनिशी 60 धावा आपण लागले गेल्यात. 60 धावा आपण लागत असताना पाहायला मिळतात. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. महत्वाची ही मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसामधील रतीश लेमन वाशीगाव संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करताना. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज पर्यंत पोहोचले आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये महत्वाचा झेल कॅरी केलाय. कॉटन बोल्ड. तिसरा हादरा लागलाय रतीश लेमन वाशीगाव संघाला. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावा लागले गेले त्या 3 बाद 60 धावा. शेवटचा आणखीन एक षटक बाकी आहे.
पहिलाच बॉल प्रमोद मडवीचा आणि चेंडूला पाठवून दिलाय. सगळ्यात आजच्या दिवसातील मोठा षटकार पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडं अक्षरशः चेंडू गहाल केलाय. गॅरोनं पहिल्याच बॉलला फेकून दिलाय. सर्वाधिक उंच आणि सर्वाधिक लांब लचक षटकार आजच्या दिवसात पाहायला मिळाला. गॅरोच्या बॅटमधून ताकदच पाहायला मिळाली. फटक्या मग गाडी चेंडू फेकूनच दिलं सीमारेषा पलीकडे. 66 धावा दापडा लागले गेल्या. 66 रन्स 66 धावा दापडा लागत असताना पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग आज गॅरोने केल्या. काय सुरुवात. पहिल्याच बॉल वर प्रमोद मडवीचा षटकार पाहायला मिळाला. थोडासा दूर ठेवला होता. चेंडूला वळवला. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलवला. स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. वेट अँड वॉच पद्धतीने खेळायचं होतं गॅरोला पण चेंडू लवकर निसटला. डॉट बॉल पाहायला मिळाला. 66 धावा दापडा लागले गेल्यात. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याही वेळचा बॉल चेंडू पडल्यानंतर काटा बदलवला गेला आणि त्यानंतर मात्र याही वेळचा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. थोडीशी अतिरिक्त उंची देखील चेंडू गाठल्या. बाउन्स टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि त्याच वेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी चालू आहे प्रमोद मडवीची महत्वाची गोलंदाजी आणि आणखीन 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि आता थोडस प्रमोदनं ओळखलाय. टप्पा थोडासा दूर ठेवलाय. शॉर्ट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडूला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. बराचसा उंच गेलाय. जजमेंट चांगलं पाहायला मिळालंय. राजानं जजमेंट केलं आणि महत्वाचा झेल देखील टिपला गेलाय. आणखीन एक मोठी विकेट प्रमोद मडवीने मिळवलाय. गॅरो झालाय झेल बाद. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू वीरू पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये वीरू दाखल झालाय. 66 धावा दापडा लागले गेल्यात. प्रमोद मडवीचे षटक आतापर्यंत 4 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या. त्यामध्ये गॅरोची महत्वाची विकेट त्याने मिळवल्या आणि आता शेवटच्या आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 66 धावा दापडा लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये जी सुरुवात वाशीगाव संघाने केली होती जिथे वाटत की 80-85 धावा बनतील पण गोलंदाजी चांगली राहिल्या. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेनं आदिल दाखल होताना पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं. सिंगलला डबल मध्ये रोटेशन करत असताना खेळाडू पाहायला मिळतात आणि मागील चेंडूवर 2 धावा आल्या. त्यामुळं 68 धावा दापडा लागले गेल्यात. आणखी शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. शेवटच्या बॉल वर ब्लास्ट केलाय. मिळत गेला धाबा 6 आणि आता 6 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 68च्या घरात. शेवटच्या बॉलला अगदी व्ही शेप मध्ये खेळला आणि 74 धाबा. शेवटच्या बॉल बचाव त्यानंतर संघ जाऊन पोहोचलाय तो 74च्या घरात. 74 रन्स आणि आता 75चा पाठलाग करावा लागणार आहे सचिन स्मृती जासे टीमला. ग्रुप आयोजित या पाडी स्पर्धा पाहत्या आणि यानंतर होणारा सामना शिवशक्ती कडावाडी त्यांच्या विरुद्ध खेळणारा बिंजोर 11 चिंचपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण इन्व्हाइट करूयात.
आपण त्वरित टॉस करण्यासाठी या शिवशक्ती कडाववाडी या त्यांच्या विरुद्ध खेळणारा बिंजोर 11 चिंचपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण इन्व्हाइट करूयात. चिंचपाडा टीम त्याच्या संघनायकाला आपण इन्व्हाइट करूयात. आपण लगेच टॉस करण्यासाठी या. चिंचपाडा टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. चला सर योगेश पवार तर आपण इन्व्हाइट करतोय. टॉस करण्यासाठी आपण लगेच या. चौऱ्याहत्तर धाबा झाल्यात आणि 75चा पाठलाग करायचा. आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात संयम घरत यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. चला दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया. 30 बॉल आणि 75चा करायचा पाठलाग. मागच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात आमचे मित्र विपुलजी पाटील. 30 बॉल 75चा पाठलाग करायचा. सचिन स्मृती जासी संघाला सलामीचे आक्रमक खेळाडू मागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच राहिला, सुपर हिरो ठरला, पहिलं अर्धशतक ज्याने झलकावलं तो साईश मात्र स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करतोय. बॉलिंगच्या उंबरठ्यावरती योगेश गॅरो येताना पाहायला मिळतील. पहिला बॉल अनस्टॉपेबल बॅटिंग. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये पहिलाच बॉल वरती ठोकलाय. खणखणीत उत्तुंग असा षटकार. पहिल्याच बॉल वरती सुरुवात दमदार येताना पाहायला मिळाली. चला पुढची मॅच शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात बिंजोर चिंचपाडा अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिवशक्ती कडाव संघाचे कॅप्टन आले. चिंचपाडा संघाच्या कॅप्टनला आम्ही आमंत्रित करतो. आपण टॉस साठी संपर्क साधा. मॅच क्रमांक 3 चा आपण टॉस करणार आहोत. आज 8 संघ खेळतात. सध्या आपण विनर वर्सेस विनर मॅच मोठं टार्गेट आहे. इनसाइड आउट खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपूर्ण राहिलेत. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साईश मात्रेची दे दनादन सुरुवात. 2 बॉल 2 षटकार. कॅचची संधी. असं वाटलं की कॅच आता पकडला जाईल, पण तो लास्ट मोमेंटला जज करू शकले नाहीत कॅचला. त्यामुळे इथे फायदा मिळाला साईशला. मागच्या मॅच मध्ये 50हून अधिक धावा साईशने जमा केल्यात. या मॅच मध्ये त्याला संधी मिळाली. 2 बॉल मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून योगेशच्या विरोधात आलेत. चांगली स्टार्ट आहे योगेशच्या विरोधात साईश यांची. तिसरा बॉल समोरच्या दिशेने बी शेप मध्ये डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फ्लायटेड स्ट्रोक पॅरेलल फटका. बॉल सीमा रेषा पार. 6-6-6
साईश मात्रेची कडक बॅटिंग पहा, षटकार. रन्स टू विन, 75 धावांचा पाठलाग. सुरुवात साईश मात्रेच्या आक्रमकतेने 18 धावा अवघ्या 3 बॉल मध्ये काढल्यात. सध्या 6च गणित सुरू ठेवलंय गॅरोच्या विरोधात. 18 धावा धावफलकावरती. पहिला षटकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आला, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला कॅचची संधी, तिथे कॅच ड्रॉप झाला. षटकार आला, लॉंग ऑफ खाली होता, तिकडे षटकार मारल्या. 3 शॉट 3 वेगवेगळ्या रिझन मध्ये पाहायला मिळालेत. हीच तर ओळख आहे साईशची. बॉलर्सला तो खेळतो, त्याचबरोबर फिल्डिंगला त्याला खेळणं आवडतं. जिथे खेळाडू नाहीये तिथे जास्त तो फटके खेळण्याचा प्रयत्न दाखवतो. सध्या लॉंग ऑन रिझन मध्ये आपण खेळाडू पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला लावण्यात आल्या. समोरच्या दिशेनं चांगली बॅटिंग नेहमीच साईश करत असतो. समोरच्या रिझन मध्ये विशेपला लॉंग ऑन लॉंग ऑफला. सध्या 18 धावा. चौथा बॉल अपर कट करण्याचा प्रयत्न, कॅचची संधी आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार जरूर साईशनं मारले, परंतु चौथ्या बॉल वरती गॅरोची तो शिकार बनलाय. चांगला कॅच पकडण्यात आलाय आणि ते चौथ्या बॉल वरती साईशला आता मैदान सोडावं लागणार आहे. जासेही संघाला लागलाय हा मोठा झटका. 18 या धाव संख्येवरती साईशचा खेळ संपला. चला, बिंजोर 11 चिंचपाडा टीमचे कॅप्टन वेळेवरती संघ आला, पण तो आता कॅप्टनला आम्ही वारंवार आमंत्रित करत आहोत. अन्यथा आयोजक या गोष्टीची सबब गांभीर्याने दखल घेत आहेत. कॅप्टन आले नाही तर आता पेनल्टी ही बिंजोर 11 चिंचपाडा संघाला लागणार आहे. कॅप्टन त्वरित संपर्क साधा. बिंजोर 11 आयोजित ही स्पर्धा आपण खेळताय. आयोजक मान्सून चषकामध्ये उत्तमरित्या आयोजन साकारताना पाहायला मिळालेत. आज त्याच नावाने चिंचपाड्याचा संघ खेळणार आहे बिंजोर 11. आमचे आयोजक संघाचे पुरस्कर्ते जरी असले तरी कुठल्याही प्रकारची सबब कुठल्याही संघाला चालणार नाहीये. सचिन दादा खरत यांनी पुरस्कृत केलेला संघ बिंजोर 11 चिंचपाडा आज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आपल्या स्पर्धेचे नियम साऱ्यांनाच समान असणार आहेत. त्यामुळे आम्ही विनंती करतो कॅप्टनला. चौथा फटका मोठा देईल का बाउंड लाईनच्या दिशेनं? वॉटर शॉट, काय फटका मारला, स्टेट ड्राईव्ह. बॉल चालला लॉंग ऑन सीमारेषा पार. 5व्या बॉल वरती चौथा षटकार आलाय आणि गॅरोचं षटक चांगलं चिंताग्रस्त करून टाकलंय. टेन्शन वाढवणारं षटक म्हणूया. तब्बल 24 धावा घेतल्यात 5 बॉल मध्ये. धाव फलकावरती अंबालीची बॅटिंग. तन्मय आला, त्यानं 600च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं. 4 षटकार योगेशांच्या विरोधात पाहायला मिळालेत. हो, इथे पडला, झपकन आतमध्ये आला. हा काटा ओळखणं कठीणच राहिला तन्मयला. बॉल आलाय डॉट, निर्धाव चेंडू आणि इथे पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. सचिन स्मृती जासई संघाच्या एक खेळाडू बाद 24 धावा. 24 बॉल 51 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 51 धावा अद्याप काढायच्या आहेत. त्यामुळे सामना चुरशीचा राहू शकतो. एखादं षटक हव्या. एखादं षटक वाशीगाव संघाच्या दृष्टिकोनातून कमी धावांचं आलं तर धावा काढण्यामध्ये अडचणी वाढू शकतात. आणि एकीकडे भूषण आहेत, प्रदीर्घ अनुभव, अनेक वर्ष क्रिकेट जासई गावासाठी त्यांनी खेळल्या. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत जासईच्या पाठीराख्यांना. एखादं षटक 18-19 धावायचं मिळालं जासईला तर इथे वरचढ राहू शकतो जासई संघ. तिसरा मॅच आपण टॉस करतो. शिवशक्ती कडाव. कडाव संघाने टॉस जिंकला. आय थिंक कर्जत परिसरातील संघ जिकडे फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. इथे चुकी केली खेळाडूंना. बॉल पकडू शकले नाहीये. धावा मिळतील 4. चौकार. चार धावा मिळाल्या मागच्या बॉल वरती.
धाव फलकांची गती आता वाढताना पाहायला मिळते. तब्बल 28 धावा, 51 हव्या होत्या, आता 47 ची आवश्यकता. 23 बॉल 47 धावेचं समीकरण सामना जिंकण्यासाठी. भूषण चांगली बॅटिंग करतात. पहिला चाराला, त्याच्यानंतर कव्हरला मारलाय फटका, गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात, पोहोचला, चांगलं पद्धतीनं बॉलला उचलला. तत्पूर्वी फेकी खराब आहे, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, काम बनलं असतं. सुरक्षित राहिलेत खेळाडू, स्टंप हिट झाला नाहीये, त्यामुळे 2 धावा या बॉल वरती मिळतात. धावांची गती वाढते, त्यामुळे सध्या टेन्शन वाढले. 30 धावा धावफलकावरती. वाशीगाव संघाला विकेट अपेक्षित आहेत. विकेट, त्याचबरोबर तुम्हाला फिल्डिंगचा स्तर उंचवावा लागणार आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये फिल्डिंग साठी उतरता तेव्हा तुम्हाला धावा वाचवायच्या असतात, धावा थांबवायच्या आहेत. त्यामुळे फिल्डिंगचा स्तर ढासळला तर तिथे फायदा मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो, थोडीशी अपील, शॉर्ट पिच बॉल, कदाचित तिथे मोठा फटका यायला हवा होता. चान्स जास्त मिळाला बॅट्समनला, परंतु बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीयेत. पडला, त्याच्यानंतर हलकासा टर्न झाला, बॉल आलाय डॉट. चांगली बॉलिंग करतात नितीन. फिल्डर्सला त्यांना साथ द्यावी लागणार आहे. मागचा बॉल डॉट आला, पुढे टाकला बॉल, उंच गेलाय, लांब नाहीये. डीप मिड विकेट वरून चेस थोडीशी मोठी राहिली. नो मॅन्स लँड. 3 खेळाडू सरसावले कॅच साठी, पण त्यांच्या मधोमध पडला बॉल. मजबूत शरीर यष्टीचे बॅट्समन आहेत भूषण. जेव्हा असे खेळाडू खेळपट्टीवरती येत आहेत, टप्पा बॉल पडला की प्रेक्षक म्हणतात हा बॉल आता तो कुठे मारेल, परंतु सध्या थांबवण्याची भूमिका नितीन यांनी स्वीकारली. भूषण यांना तेवढा चान्स ते देत नाहीयेत. एक चौकार मिळाला, खराब फिल्डिंग लॉंग ऑफला राहिली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, कव्हर रिजन मध्ये एकच मिळणार होती, तिथे 2 आल्या. आता कॅचची संधी, परंतु खेळाडू पोहोचले नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये विकेट्स महत्वाच्या आहेत, धावा वाचवायच्या आहेत, परंतु भूषण म्हणत असतील एखादी पार्टनरशिप महत्वाची ठरेल मॅच मध्ये. आणखीन एक चांगला बॉल. सन्माननीय मंगेशजी ठाकूर साहेब यांचं आगमन झाले, ज्यांनी या स्पर्धेला बेस्ट फिल्डर साठी जे आपण शूज देणार आहोत ते त्यांनी पुरस्कृत केलेत. मंगेश साहेब, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. उत्कृष्ट फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला क्षेत्ररक्षणासाठी आपण शूज देणार आहोत. फिल्डिंगची चर्चा मगाशी आपण केली. ओ, इथे फटका जागेवरून मारलाय. भूषण मात्रे यांची ही ओळख आहे, ओल्ड इज गोल्ड. अनुभव, प्रदीर्घ आणि आपली क्षमता सिद्ध करणारा हा फटका त्यांनी मारलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती सचिन स्मृती जासई संघ 1 खेळाडू बाद 38 धावा. 37 धावेची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 12 बॉल मध्ये 38 काढल्यात, आता 18 बॉलला 37 काढायचे आहेत. चला, थोडीशी घाई करा वाशीगाव टीम. आम्ही हा उल्लेख केला की कालोख पडला की लाईट्स ऑन होतील हायमास, परंतु या गोष्टीचा विसर पडू देऊ नका. आज 8च संघ खेळतात, त्यामुळे 6-6:30 वाजेपर्यंत सामने पूर्ण व्हायलाच हवेत. विकसनशील भाग आहे, अगदी बराचसा विकास या विभागाचा साधला गेला, म्हणूनच उल्वे नोड परिसर या विभागाला म्हटलं जातं. अनेक गावं येत आहेत, परंतु शहरी विभागामध्ये आपण ही स्पर्धा खेळतो. चला, शॉर्ट टीम मीटिंग विनंती करतो आम्ही वाशीगाव संघाला. 38 धावा बनल्यात, 37 आवश्यकता 18 बॉल मध्ये. चेंडू 37 धावा. तन्मय ठाकूर आणि भूषण मात्रे असे आक्रमक खेळाडू बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. तो 1-2 विकेट सामना फसायला वेळ लागणार नाहीये. आणि तू ज्या पद्धतीची बॅटिंग करतायत, टायमिंग चांगलं साधतायत, भूषण जागेवरून फटके खेळतायत, कधी कधी पद्धत आली तर पायांचा वापर करून ते बॅटिंग करतायत. त्यामुळे क्रिकेटला साजेशी बॅटिंग सध्या भूषण यांची पाहायला मिळाली. 18ला आता 37 आवश्यकता. सामन्यामध्ये कोण वरचढ राहील हे षटक ठरवणार आहे. आणि इथे जर 15-17 रन जासईला मिळाल्या तर जासई संघ पुढे जाईल. पण तू इथे जर 1-2 षटक चांगले आले तर सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगला जाणार आहे. 18 बॉलला 37 धावा. चला, थोडीशी घाई करा. पाऊस पडावा ही साऱ्यांनाच अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्र म्हटला तर शेती प्रधान महाराष्ट्र आहे. शेतकरी वर्ग इथे मोठ्या प्रमाणात असतो आणि पाऊस पडला तर शेतकऱ्याच्या चिंतेचा प्रश्न दूर होतो आणि पाऊस पडला तर खेळाडूंना देखील आनंद वाटतो. ही चर्चा आम्ही केली. डॉट बॉल महत्वाचे ठरतील वाशीगाव संघासाठी. 1-1 डॉट बॉल आत्मविश्वास वाढवणार आहे. आता समीकरण 17 बॉल
37 धावेची आवश्यकता. असं नाही की 38 बनल्यात त्यामुळे सामना सोपा बनला. कधी कधी डॉट बॉल आल्यानंतर सामना पलटतो देखील. आता 17ला 37 हव्यात. टप्पा बॉल व्यवस्थित बॅटवरती घेऊ शकले नाहीयेत. हेच म्हणूया की आपण व्यवस्थित ते पुल करू शकले नाहीयेत बॅट्समन. एक सिंगल मिळाली का दुसऱ्या धावेचा चान्स मिळेल का? गॅरो नाराज आहे त्या थ्रोवरती, पण तू एकच धाव फलकावरती 39 लागल्या. 36 ची आवश्यकता येणाऱ्या अगदी 16 बॉल मध्ये 16 चेंडू 36 धावा. क्रिकेट हार मानणाऱ्यांसाठी बनला नाहीये. क्रिकेट जिद्द, परिश्रम आणि चिकाटी ज्यांच्या अंगी असते त्यांना यश मिळतं. त्यामुळे क्रिकेट संघर्ष करणाऱ्यांचं आहे. इथे हार मानून चालणार नाही. सामना अद्याप बॅलन्स आहे, पण तू भूषणकडे साऱ्यांचं लक्ष आहे. चांगली बॅटिंग करतायत भूषण. त्यांना फुल टॉस टाकलाय. कव्हरच्या रिझन मध्ये फायदा उचलू शकले नाहीयेत. फिल्डर त्वरित पोहोचले. एक सिंगल. मागील 2-3 बॉल मध्ये फिल्डिंगची चर्चा आपण केली. आता सावधरित्या खेळाडू फिल्डिंग करतायत. एका धावेनं धाव फलकावरती 15 बॉल नंतर 40 बनल्यात. सामना जिंकण्यासाठी 35 ची आवश्यकता. 75चा पाठलाग. तिन्ही मॅच मध्ये 70हून अधिक धावा पाहायला मिळाल्या. त्याचं कारण आहे 5-5 षटकांचे सामने आपण खेळतो. हे महत्वाची बाब. आयोजकांचं कौतुक करेल मी. चांगला बॉल. थोडीशी एलपीडब्ल्यूची अपील, परंतु तो मिळणार नाहीये. तुम्ही रबर बॉल न खेळता पावसाळी रबर बॉल. लेग पायचा इशाराला अंपायरचा एक्स्ट्रा आपण ऍड करूया. सामन्याची रोमांचकता वाढत चालल्या आणि या ओव्हर मध्ये बाउंड्री स्ट्रोक येत नाहीये. स्टंपचं देखील कौतुक करूया. कधी कधी स्पर्धेमध्ये असे स्टंप लावले जातात की ते पडले की वारंवार अंपायर्सला त्रास होतो. वारंवार ते स्टंप लावण्यासाठी ते स्टंप अगदी चांगल्या क्वालिटीचे आहेत. समोर लेदर क्रिकेट देखील खेळला जातो. त्यावेळीचा बॉल फुलर लेनचा होता. पुढे टाकला बॉलला. ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. पावसाळी रबर बॉल असा खेळ आहे जिथे तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाहीये. प्रॅक्टिस कराल तरच तुम्ही टिकून राहाल गेम मध्ये. 42 बनल्यात. 33 ची आवश्यकता. 14 बॉल 33 धावा. हे समीकरण हा सामना जिंकण्यासाठी जासई संघाला. चांगला बॉल कोलाट टाकलाय. चॉक केलं बॅट्समनला. असं म्हणूया की आपल्या आगरी भाषेमध्ये नेहमी प्रेक्षक म्हणतात की बुंद्यात पडला बॉल. बुंद्यातच टाकला यॉर्कर. चान्स नव्हता या बॉलवरती. चांगला बॉल. एकापेक्षा जास्तीचं काही मिळालं नाही या ओव्हर मध्ये. 1-1ला प्राधान्य देण्यात आलंय. परंतु पहा सामन्याची स्थिती आता बदलत चालली आहे. येणारे शेवटचे 13 बॉल. मॅच जिंकण्यासाठी आता 32 धावेची आवश्यकता. सचिन स्मृती जासई संघाला 32 धावा आवश्यक आहेत. फुल टॉस बॉल चुकी केले. इथे फायदा मिळाला. लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. शेवटचा बॉल संजीवनी देणारा ठरलाय षटकार. चला पाण्याची पूर्तता करूया मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा त्वरित. चेक कदाचित करत आहेत अंपायर्स. अंपायर्स रिव्ह्यू दिला जाईल याची दखल घ्या. आयोजकांनी आम्हाला माहिती दिली. अंपायर्सला वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. अंपायर्सला काही डाऊट आलं तर रिव्ह्यू. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजी टीम कडे जाऊया. पारदर्शकता चॅनलची 24 लाईव्ह इव्हेंट्स नेहमी ते चांगलं काहीतरी दाखवत असतात प्रेक्षकांना. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी. त्यामुळे पंचांच्या मनामध्ये जो संदेह आला तो आपण आता दूर केला. फेअर डिलिव्हरी. 6 धावा मिळतील. आम्ही स्कोरची माहिती देऊया खेळाडूंना. शेवटचे 12 बॉल आणि भूषण 26 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 26 ची मॅच. आता रिक्वायर्ड रन रेट 13च्या गतीनं 26 धावेची आवश्यकता. 12 बॉल 26 धावा. प्रथमेश म्हात्रे पिट्टू यांचं आगमन झालं. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली जिथे स्वप्नातील पहिली 4 व्हीलर कार ज्यांनी जिंकली. पूर्वीच्या काळामध्ये एवढ्या सोयी खेळाडूंना मिळत नव्हत्या. परंतु सध्या क्रिकेट एवढं बदलले विपुलजी की खेळाडूंना सायकल मिळतात, त्यांना 2 व्हीलर मिळतात आणि सध्याच्या घडीला 4 व्हीलर देखील खेळाडूंना मिळू लागल्यात. त्यामुळे क्रिकेटचा दर्जाच बदलून गेला. परंतु क्रिकेट आपल्याला ज्या गोष्टी देतोय त्या खेळाडूंनी या गोष्टीचा देखील अभ्यास करायला हवा की आपण क्रिकेटला काय दिलं. क्रिकेटमध्ये आपल्याला शिस्त देणं महत्वाचं आहे. खेळाडू शिस्तीचं पालन करण्यामध्ये विसरतात कधी कधी. काही खेळाडू असे देखील आहेत जे क्रिकेटला धर्म मानतात. क्रिकेट कसं खेळायचं त्यांना चांगलं ठाऊक आहे. अंपायर्सला रिस्पेक्ट देणं आणि तथापि या मैदानामध्ये घडलेल्या घडामोडीचा अहवाल लक्षात घेऊन चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात त्या खेळाडूंची चर्चा राहते.
उगाच नाहीये सर. सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट म्हणून संबोधले गेले. मॅच कडे जाऊया. 12-26 नितीन आलेत. पहिला बॉल त्यांनी फिरवला, तो आला डॉट. आता समीकरण 11-26. गॅरो देखील हीच अपेक्षा करणार. त्या ओव्हर मध्ये 6-7 पेक्षा जास्त नकोत, कारण शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्याला सामना जिंकायचा आहे. हे षटक महत्वाचं आहे. नितीन यांनी पहिला बॉल डॉट काढला. 11-26. आडव्या बाटना ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय. गॅप मिळाला मोठा, नाही राहिला धाव संख्येचा तोटा. धाव संख्या मिळतील 4. चौकार. आता 22 आवश्यकता 10 बॉल मध्ये. 10 चेंडू 22 धावा. दहा चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. फार एंटरटेनमेंट करणारी स्पर्धा. आज प्रेक्षक उपस्थित आहेत, परंतु ही देखील आम्ही सूचना देऊ प्रेक्षक आलेत त्यांना की रविवारचा दिवस तुम्ही यायला विसरू नका. ओपनचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. तालुक्यातील संघ, जिल्ह्यांमधील खेळाडू, विविध परिसरातील संघ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे रविवार एंटरटेनमेंट एक मोठा दिवस या स्पर्धेचा तुम्हाला पाहता येईल. सध्या पहिल्या दिवसाकडे आपण जातो. ओ स्विंग अँड मिस. पुढे टाकला बॉल, चान्स होता, फ्लाइट दिली, थोडस ललचावलं, बॅट्समनला फायदा उचलू शकले नाहीये. 3 बॉल मध्ये फक्त 4 आल्यात. 13च्या गतीने 26 काढायचे होते. आता समीकरण 9 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता. कमालीची स्पर्धा. प्रत्येक सामना हाय हँड व्होल्टेज राहिल्या. कुठलीही मॅच एकतर्फी राहिली नाहीये. मगाशी आपण एंटरटेनमेंट केलं. विंदणे संघानं ते मॅच हरले जरूर, परंतु सामना चांगले खेळले. ओ इथे फटका उंच गेलाय, तेवढाच लांब देखील. मनगटी शक्तीचं प्रदर्शन. भूषण मात्रेच्या बॅट मधून षटकार. चांगलं एक्झिक्यूट केलं. मागच्या बॉल वरती ते चुकले जरूर, परंतु आता फटका थेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवल्या. 6 धावा मिळाल्या. 8 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 8 बॉल 16 धावा. अंपायरच्या मागे तुम्ही जार पाहता, बादली ठेवण्यात आले. तिथे पाणी आहे. तिथे बॉल गोलंदाज ओला करून टाकण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेट क्वचित कमी पाहणारे प्रेक्षक असतात, त्यांच्या माहितीसाठी आम्ही ही माहिती देऊ. अनेक वेळा असे प्रेक्षक म्हणतात तो गोलंदाज तिथे जाऊन त्या बादलीमध्ये बॉल का टाकतो, तर त्या प्रेक्षकाने आम्ही सांगू की तिथे ती बादली आहे, तिथे पाणी ठेवला जातो, जेणेकरून तो बॉल ओला व्हावा. बॉल ओला झाला तर गोलंदाजाला आणखीन बॉल फास्ट टाकता येईल, कारण बॉल रबरचा आहे. तो ओला झाला की आणखीन फास्ट जातो. समीकरण आता पुढे चाललंय. सामना जासई संघाच्या बाजूने चालल्या. ओ इथे जागा बनवली. कलात्मकता, कौशल्यपूर्ण फटका. बॉल स्टँड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. भूषण मात्रेचं आक्रमण, षटकार. क्या बात आहे. तंत्रशुद्ध बॅटिंग. भूषण यांनी स्वतःसाठी जागा बनवली. जागा त्यांना थेट चांगली मिळाली आणि थेट योग्य त्या जागेवरती थेट फटका मारला. हिंदी कॉमेंटेटर नेहमी म्हणतात की रूम बनवला. सध्या मुंबईमध्ये रूमचे भाडे महागडे आहेत. सध्या ज्या पद्धतीने जागा बनवली, चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन घडवलं भूषण यांनी. ओ शॉर्ट पिच बॉल फिरून खेळले. नटराज स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल आलाय डॉट, परंतु नितीन म्हणतात तो मागचा बॉल षटकाराला नसता तर धावा आणखीन राहिल्या असत्या. क्रिकेटला जर तरची भाषा आवडत नाहीये. खेळाडूंना सांगूया आता 6 बॉल. सामना जिंकण्यासाठी सचिन स्मृती जासईला 10 धावेची आणखीन आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. हा सामना जिंकण्यासाठी अद्याप 10 रनची आवश्यकता. शेवटचं षटक आहे आणि इथे 10 धावा काढाव्या लागणार आहेत जासई संघाला. एखादा महत्वाचं षटक सामन्याला जिंकून देईल. गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून आता सध्या सुक्या खेळपट्टीवरती त्याला 10 धावा वाचवायच्या आहेत. आज तो गोलंदाज आहे ज्यानं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला. बॅटिंग त्याची चांगली राहिली, परंतु या गोष्टीचा मी उल्लेख करेल. 6 मध्ये 18 आवश्यक असताना 43 वरती जेबी जयेश भोईर बॅटिंग करत होता. पहिल्याच बॉल वरती सचिन यांनी त्याची विकेट घेतली आणि सामन्याचा रिझल्ट सचिन वाशिगाव संघासाठी दिला. तो सचिन आता पुन्हा एकदा विक्रम करेल का या मॅच मध्ये. 6 बॉल आता 10 राहिलेत. मगाशी 18 होते, आता 10 वाचवायचे आहेत. धाडस, जिद्द संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाचं ठरू शकते सचिन, परंतु एकीकडे तन्मय आहेत. सचिन स्मृती जासई या नावाने संघ खेळतोय. सचिन स्मृती जासई संघाला विजय मिळवायचा आहे. दुसरीकडे सचिन बॉलिंग करते जे आहेत वाशिगावचे, त्यांना 10 धावा वाचवाव्या लागतील. युवा खेळाडू आहेत, जिगरबाज खेळाडू. युवा खेळाडूंचं सामर्थ्य लढण्यासाठी ओळखलं जातं, त्यामुळे आता
या 10 धावा ते वाचवतील का? त्यावेळीचा बॉल टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक तैनात, गॅरोकडे बॉल चालला, एक सिंगल या बॉल वरती. समीकरणात शेवटचे 5 चेंडू 9 धावेची आवश्यकता. पाच बॉल 9 धावा. पुढच्या मॅचचा आपण टॉस देखील केलाय आणि टॉस आय थिंक जिंकला तो शिवशक्ती कडाव संघानं. कडाव टीम निर्णयासहित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. जसा सामना संपणाऱ्या आणि त्यांच्या विरोधात बिंजोर 11 चिंचपाडा, त्या बात आहे, बिंजोर 11 चिंचपाडा या नावाने संघ खेळेल. 5 चेंडू आणि 9 ची आवश्यकता. टॅप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला चान्स आहे रनआउटचा. चांगला थ्रो आलाय पण तू तिकडे खेळाडू पोहोचलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक सिंगल या बॉल वरती, चिक्की सिंगल. एक धावेसाठी सध्या संघर्ष लिहिलाय. 6 बॉल 10 ची मॅच. सामना आलाय 4 बॉल 8 धावेची आवश्यकता. सामना चुरशीचाच ठरणाऱ्या हे 4 बॉल महत्वाचे आहेत. कोण जिंकेल, कोण जाईल सुपर 6 ला, कुठला संघ आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्यासाठी पात्र ठरेल, यासाठी ही अटीतटीची लढत म्हणूया आपण. करो या मरो, डू ऑर डाय मॅच. अभी नहीं तो कभी नहीं. मागील सत्रामध्ये तुम्ही काय केलंय याही पेक्षा आता तुम्हाला 4 बॉल मध्ये काय घडवायचंय हे महत्वाचं ठरणार आहे. 4 बॉल 8 धावा. 4 चेंडू 8 धावेची आवश्यकता. चांगली बॉलिंग करतायत सध्या विकेट कीपर. मागच्या गोलंदाज क्षेत्ररक्षकाला अलर्ट राहण्यासाठी सूचना देताना पाहायला मिळाल्या. 4 बॉल 8 धावा. तन्मय ठाकूर नॉन स्ट्राइक एंड वरती भूषण कळतात. 4 ला 8. समोर टाकला बॉल, चांगल्या पद्धतीने जजमेंट. वॉट अ फिल्डिंग एफर्ट. कमालीचं क्षेत्ररक्षण. अशाच फिल्डिंगच्या जोरावरती सामने जिंकले जातात हे सांगून देत असताना सचिन मागच्या मॅच मध्ये 18 धावा तर 6 धावा खर्च केल्यात. 4 बॉल त्यांना हाताळलेत पण 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. 2 बॉल 4 धावा. महत्वाचा बॉल. इथे कुठल्या पद्धतीने खेळणार आहेत तन्मय, किती धावा या बॉल वरती येतील. 2 मध्ये 4 अपेक्षित आहेत. हा महत्वाचा चेंडू ठरेल. शेवटच्या बॉल पर्यंत सामना येईल का. उंच गेलाय, लांबी 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 देखील सुपर 6 मध्ये धूम धडाक्यात प्रवेश केलाय. हार्दिक अभिनंदन सचिन स्मृती जासे संघ. एक चेंडू शिल्लक राखत 9 विकेट्स न सामना जिंकलाय आणि इथून पराभवाची धूळ चारण्यास भाग पाडलाय. ते अर्थातच वाशीगाव संघाला. हार्ड लक वाशीगाव. कदाचित मागच्या बॉल वरती एकच आली असती, भूषण स्ट्राइक वरती असता, पण तो आता सध्या हेच प्रश्न मनामध्ये घर करत असतील वाशीगावच्या. अभिनंदन टीम जासे टीम. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करणार आहोत. जासे टीम 2 सामने जिंकलात आपण आणि वेळेवरतीच तुम्हाला यावं लागणार आहे. भूषण मात्रे ठरलेत सामनावीर. चला भूषण या आपण मॅन ऑफ द मॅच आहे पारितोषिक आपण भूषण यांना देऊया. चला अंपायर्स आपण या. सामनावीर देणार आहोत. मॅचला आपण सुरुवात करूया त्वरित मैदानामध्ये. शिवशक्ती कडाव
बॅटिंग करणार आहेत. चला बॅटिंग करणार आहेत, त्यामुळे बिंजोर 11 चिंचपाडा तुम्हाला करायची आहे फिल्डिंग. चला अभिषेक खातू तथापि योगेश पवार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंग तुम्हाला करायची. एक धाडसी निर्णय शिवशक्ती कडाव संघाने स्वीकार